राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माननीय रवींद्रजी भुसारी यांच्या अनुभवी मार्गदर्शनाअंतर्गत भारत भ्रमणासाठी सिद्ध झालेल्या संघ गंगा के 3 भगीरथ या प्रभावी नाटकाचे आजवर 50हून अधिक प्रयोग झालेले आहेत. या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर माझ्या मनात निर्माण झालेल्या भावना डॉक्टर सीमा देशपांडे यांच्या फेसबुक ब्लॉगवर शब्दबद्ध झालेल्या मला दिसल्या. सीमाताईंचा हा लेख मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून श्रोत्यांसाठी सामायिक करत आहे. हा लेख आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा वापर करून माझ्या या उपक्रमाला आपण आशीर्वाद व प्रोत्साहन द्यावे ही सादर सप्रेम विनंती. धन्यवाद. गंगा को भगीरथ ने भागीरथी बनाया. संघ गंगा के 3 भगीरथ हा नाट्यप्रयोग बघितला आणि एक अद्भुत अशी अनुभूती अनुभवली. या नाट्यप्रयोगाने अप्रतिम विषयाला शब्दभावनांचे सोनेरी कोंदण चढवले आहे. संघ गंगा के 3 भगीरथ या नाटकाच्या शीर्षकाची उकल नाटकाच्या कथाभागाच्या सुरुवातीलाच अलगदरित्या केली गेली आहे आणि तेथेच संपूर्ण प्रेक्षकांचे हृदय जिंकले गेले आहे. कुठल्याही नाटकामध्ये त्या नाटकाचं शीर्षक अतिशय बोलकं असलं पाहिजे आणि कथावस्तू पुढे सरकताना हळूहळू त्या शीर्षकाची सुसंगतता लक्षात आली पाहिजे. या दोन्ही गोष्टी या नाटकात साधल्या गेल्यामुळे नाटक अतिशय प्रभावी झाले आहे. ज्याप्रमाणे भगीरथानं आत्मतपानं आणि आत्मबलानं गंगा नदीस पृथ्वीवर आणलं आणि गंगेस भागीरथी हे नाव मिळालं, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम 3 परमपूजनीय सरसंघचालकांनी स्वतःच्या आत्मबलानं देशकार्याची गंगा भारत भूमीवर उतरवली. ही कल्पनाच अभिनव अशी होती. लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि अभिनय या सर्वांचे सूर उत्तमरित्या जुळून आले होते. त्यामुळेच ही नाटकात अवतरलेली संघगंगा झुळझुळ वाहत होती आणि त्या गंगेच्या शीतल स्पर्शानं सर्व सभागृह पुलकित झालं होतं. लेखक माननीय श्रीधरराव गाडगे यांनी परमपूजनीय अशा 3 सरसंघचालकांच्या आयुष्यातील कौटुंबिक, सामाजिक, भावनिक प्रसंगांची गुंफण करताना कथावस्तूच्या गाभ्याला धक्का न पोहोचू देता जी ओघवती गुंफण केली आहे त्याला तोड नाही. संघगीतांच्या कौशल्यपूर्ण उपयोगानं नाटक खूपच देखणं झालंय. राधिका क्रिएशन्स आणि संजय पेंडसे यांचा नाट्यक्षेत्रातला अनुभव हेही नाटकाच्या यशाचं बलस्थान आहे. आद्य सरसंघचालक परमपूजनीय केशव बळीराम हेडगेवार यांची भूमिका करणारे 4ही कलाकार त्यांच्या अभिनयात आणि त्यांच्या संवाद फेकीत अव्वल ठरले आहेत. परमपूजनीय गोळवलकर गुरुजींच्या भूमिकेत असणारे ॲडव्होकेट रमण सेनाड यांनी परमपूजनीय गोळवलकर गुरुजींच्या देहबोलीत आणि शब्दबोलीत असलेली सहजता, तरलता, शांतता आणि तरीही विचारांची असलेली दृढता उत्तमरित्या आत्मसात केल्यामुळे ही भूमिका अत्यंत प्रभावी ठरली आहे. सर्वांचाच अभिनय उत्तम होता. स्त्री पात्रात असलेल्या मोजक्या स्त्री कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत. सो मीनल, निखिल मुंडले यांनी केलेल्या सर्व भूमिका अतिशय सुंदर साकारलेल्या आहेत. मीनलच्या अभिनयात साकारलेल्या स्त्रियांच्या मनाची निर्मळता, पवित्रता आणि पुरुषामागे भक्कमपणे उभे असलेले स्त्रीत्वाचे भान या सर्व गोष्टी अभिनीत झालेल्या आहेत. या नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं ते हे की कोणताही नायक हा लार्जर दॅन लाईफ असा दाखवलेला नाही. या नायकांनाही त्यांच्या आयुष्यातील सर्व भावभावनांना सामोरं जावं लागलं, पण तरीही ठरवलेल्या ध्येयापासून ते कधीही दूर गेले नाहीत आणि म्हणूनच ते संघ गंगेचे भगीरथ ठरू शकले. हा संदेश न सांगताही प्रेक्षकांच्या मनात सहजगत्या झिरपलेला आहे.
संघ कार्य करणारा प्रत्येक स्वयंसेवक जिथे कमी तिथे मी या तालमीत तयार झाला असतो. हे आज पुन्हा एकदा माननीय श्रीधरराव गाडगे यांनी सिद्ध केलं आहे. ते उत्तम वक्ता संघटक तर आहेतच, पण त्यांच्यातील नाटककारही या निमित्तानं बघायला मिळालेला आहे. खरं तर 2.5 तासांमध्ये 3 सरसंघचालकांच्या आयुष्यातील प्रवास दाखवणं ही खूप अवघड बाब होती. 1925 ते 1994 हा कालखंड जवळजवळ 7 दशकांचा प्रवास अतिशय प्रवाहीपणे समोर येऊ शकला. याचं कारण त्यांनी 3ही सरसंघचालकांचा नाटकामधील प्रवेश इतक्या नेमक्या क्षणी केलाय की कुठेही असं जाणवलं नाही की एवढ्या मोठ्या 7 दशकांचा कालखंड आपण बघतोय. ॲथलेटिक्समध्ये रिले रेस धावताना एक धावक दुसऱ्या धावकाच्या हाती आधी बॅटन देतो, दुसरा तिसऱ्याच्या हाती आणि तिसरा चौथ्याच्या हाती बॅटन देतो आणि चौथा ती रेस पूर्ण करतो. त्याच सहजतेनं प्रथम सरसंघचालकांनी दुसऱ्या सरसंघचालकांची, दुसऱ्या सरसंघचालकांनी तिसऱ्या सरसंघचालकाची ओळख करून दिली. हे या नाटकाच्या यशाचं प्रमुख कारण आहे. याशिवाय नाटकातील प्रत्येक प्रसंगाचा शेवट आणि नवीन प्रसंगाचा प्रवेश इतक्या पिनपॉइंटेडली अधोरेखित केला गेला आहे की ज्यानं नाटकाची उंची खूपच वाढवली आहे. प्रसंगातील या ट्रान्झिशनला प्रेक्षकांनी नकळतपणे टाळ्या वाजवल्या आणि नाटकाच्या यशस्वीतेची निर्विवाद अशी पावती दिलेली आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पुन्हा एकदा लेखक श्रीधरराव गाडगे आणि हे नाटक सादर करणारी संपूर्ण चमू यांना मी अभिवादन करतो आणि डॉक्टर सीमाविंद्र देशपांडे यांच्या लेखाच्या या अभिवाचनाची सांगता करतो. धन्यवाद.